माझ्या फुटबॉल वेड्या मित्रांनो, आज 26 नोव्हेंबर 2025 पहाटे UCL मॅच डे 5च्या पहिल्या दिवशीच्या सगळ्या मॅचेस संपलेल्या आहेत. तुम्हाला थोडक्यात त्यांचे निकाल सांगतोय. 11:15 वाजता दोन मॅच झाल्या, त्यामध्ये एएक्स घरात हारली आहे, बेन्फिकानं त्यांना 0-2 असं हरवलंय आणि गॅलाटासराय सुद्धा होम हारलेली आहे. त्यानंतर 1:30 वाजताच्या ज्या मॅच होत्या त्यामध्ये मार्सियलनं न्यूकासलला 2-1 असं हरवलंय. युव्हेंटसनं एक निसटता अवे विजय मिळवलाय 2-3 असा आणि डॉर्टमंडनं सिग्नल इडुरा पार्क मध्ये 4-0 असं विलारियालला स्ट्रेट हरवलेलं आहे. आज मात्र दोन मोठे पराभव झाले. मँचेस्टर सिटीला लिव्हरकुसननं इतिहास स्टेडियम मध्ये 0-2 असं येऊन हरवलंय आणि रोनाल्ड अराउहो यांच्या रेड कार्डच्या कृपेमुळे बार्सेलोना चेल्सी समोर स्टॅमफोर्ड ब्रिज मध्ये 3-0 अशी हारलेली आहे. या मॅचचा मी लाईव्ह वॉच अलॉंग सुद्धा केला होता. यामध्ये मी पहिल्याच येलो कार्डला प्रेडिक्ट केलं होतं की या मॅचचा निकाल काय असेल. त्यामध्ये रोनाल्ड अराउहो यांनी रेड कार्ड तर घेतलं, पण बार्सेलोनानं 4 गोल खाल्ल्या नाहीत, त्यांनी 3च गोल खाल्ल्या. आता असं म्हणता येईल की योहान क्रायफच्या फिलॉसॉफीनं चालणाऱ्या ज्या 3 टीम आहेत त्याची मेन एयाक्स, त्यानंतर बार्सेलोना आणि गार्डिओलाची मँचेस्टर सिटी या तिन्ही टीम हारल्यात. त्यामुळे योहान क्रायफ आज असते तर ते खूप नाराज असते, हे मात्र नक्की. या होत्या आजच्या महत्वाच्या हायलाईट. आज पण 11:15 पासून मॅचेस आहेत. दुसरा मॅच डे आहे UCL मॅच डे 5चा. आजच्या मॅचेस नक्की बघा आणि अशा कंटेंटसाठी दैनिक फुटबॉलला नक्की फॉलो करा.